नमस्कार. आपल्या आजच्या भयकथेचे नाव आहे मृत्यूच्या घट्ट मिठीत आणि या कथेचे लेखक आहेत किरण बंडू पवार. चला तर मग भयकथेला सुरुवात करूया. रात्रीचे जवळपास 1:15 वाजले होते. पाऊस रिमझिमपणे अलगद पडत होता आणि मी माझ्या घराकडे चहा पिऊन निघालो होतो. आता तुम्ही म्हणाल, मी नेमका इतक्या रात्री बाहेर गावाहून वगैरे आलो होतो का? तर तसं नाही, केवळ चहाची तल्लप. म्हणून एवढ्या रात्री जवळपास 1 किलोमीटर अंतर असलेल्या कॉर्नरवर यावं लागलं. तसा मी घरी चहा बनवून पित असतो, पण आज चहा बनवण्याचा मूड उरला नव्हता आणि त्यात आज मी घरी एकटाच होतो. माझी ओळख म्हणजे माझं नाव अंकित, पण आईने आजवर अंक्याशिवाय कधीच मला हाक मारली नाही. तर मी होतो घराकडे परतायच्या रस्त्यावर. मी आता बंद असलेल्या टपरीजवळ येऊन पोहोचलो. पुलावरच्या लाईट्स मला त्यांच्याकडे पाहण्यास आकर्षित करीत होत्या, पण तेवढ्यातच समोरून अचानक 7-8 मुलींचा घोळका येताना दिसला. बहुतेक त्या कंपनीतून आल्या असतील असा अंदाज वर्तवत मी पुढे निघालो, पण एका आवाजाने माझे पाय जागीच थबकले आणि माझी मान आपोआप मागे वळली गेली. तो आवाज त्या मुलींपैकी एकीची किंचाळी होती. अचानक घडलेला तो प्रसंग पुढे माझ्या आयुष्यात नक्की काय घेऊन येणार होता याची मला कल्पनाच नव्हती. त्या मुलींना गाडीवाल्याने अडवल्याचं मला दिसलं. आजूबाजूला जवळपास मी सोडून इतर कुणीच नव्हतं. मी धावत धावत त्या ठिकाणी गेलो. तो कारवाला त्या मुलींना जबरदस्तीने गाडीत बसायला सांगत होता. मी त्यांच्याजवळ जाऊन मुलींना तिथून जाण्यास सांगितलं आणि अचानक, अरे अंक्या, जरा तरी डोळे उघड रे. माझ्या आईचे हे शब्द माझ्या कानावर पडले आणि डोळेही त्याच क्षणी उघडले गेले. काय घडलं याची किंचितही कल्पना मला यायला वावच नव्हता. आईने विचारलं, बरं वाटतंय ना रे आता? मी म्हणालो, हो आई. मी शुद्धीवर आलो असल्याची वार्ता घेऊन माझी आई डॉक्टरांकडे गेली. मी अगदी डोक्याला फार ताण देऊन काही आठवते का असा प्रयत्न करत होतो, पण छे, कसलं काय. एकदा शुद्ध हरवलेल्या माणसाला थोडीच काय आठवणार होतं. 3-4 दिवस अगदी सहज निघून गेले. त्या 3-4 दिवसांमध्ये गल्लीतल्या काही भन्नाट किंवा अवचट म्हणा हवं तर, पण अशाच मुलांमुळे मला माझ्यासोबत घडलेल्या घटनेचा विसर पडला होता. गल्लीतली ही वात्रट पोरं, कारण मी यांना काही बोलणारच नाही. मग भले त्यांनी मला कित्येकदा चेष्टेत अपमानित का केलेलं असेना, पण जाऊ द्या, कारण मनाने खूप सोज्वळ आहेत बिचारे. माझी चहाची आवड आणि तल्लप तर मी तुम्हाला मगाशी सांगितलीच, पण आणखी एक खास गोष्ट सांगतो. ती म्हणजे मी खरोखर चहाच्या भानगडीत 2-3 मित्रांसाठी मुलगी पाहायला गेल्याचे किस्से आहेत. तसं माझं वय जरी फारसं नसलं तरी एकदा नजरचुकीने मुलीने मलाच पसंत करून टाकलं होतं. एकदा तर चक्क गल्लीतल्या एका मुलीने माझ्या घरी तक्रार केली होती. पण जाऊ द्या, सोडा सगळं काही. आज रविवारचा दिवस असल्याने गल्लीत बऱ्यापैकी सामसूमच होती. शेजारच्या घरातल्या टेलिव्हिजन चालू असल्याने त्याचा आवाज माझ्या बाल्कनीपर्यंत येत होता, कारण त्या टेलिव्हिजनच्या मालकाला कमी आवाज ऐकू येत असे. मी बाल्कनीत मस्तपैकी खुर्ची टाकून बातम्या ऐकत बसायचो. 2 घरं सोडताच एक छान मुलगी राहायला नवीनच आली होती आणि महत्त्वाचं म्हणजे मी चक्क तिच्या प्रेमात पडलो होतो. गोरी गमटी होती दिसायला. वाटलं जणू ब्रिटनवरून आली की काय. पण नंतर मी हळूहळू माहिती मिळवत गेलो तसं मला समजलं की ती जम्मू काश्मीरवरून शिक्षण घेण्याकरता आली आहे. आजवर फक्त एकदाच म्हणजे महिन्याभरात किराणा दुकानात समोरासमोर भेट झाली होती आमची. दुकानदाराला हिंदी आणि तिला मराठी येत नसल्याने मी माझ्या आयुष्यात शिकलेल्या हिंदीचा उपयोग करून तिची मदत केलीच. शिवाय मी कोड्यातही पडलो. कोडं हे होतं की ती काश्मीरी मुलगी मला नक्की कोणत्या दृष्टिकोनातून बघत होती. तिचे डोळे भरपूर प्रश्न निर्माण करणारे होते. बहुधा मी तिच्या जगाशी अनभिज्ञ होतो, म्हणूनच कदाचित
मला तसं भासलं असेल. सहसा भारतात राहणारा माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्ती कधीच काश्मीरमधल्या परिस्थितीला समजून घेऊ शकत नाही, किंवा पुढारपणा मिरवण्यातच मोठेपणा मानणारे लोक कधीच काश्मीरमधल्या मुलांच्या शाळेचं काय हा विचार करत नाहीत. त्याचं प्रश्न करणंही योग्यच होतं म्हणा. मी तरी कुठे इतका शहाण्यासारखा विचार केला होता आजवर. उगाच एक मुलगी कधीतरी त्या ठिकाणाहून येते आणि त्यानंतर मला सत्य परिस्थितीची जाणीव होते आणि पुळका येतो. दिवसभर त्या काश्मीरी मुलीच्या डोळ्यांच्या विचारात मी काश्मीर प्रश्न डोक्यात ठेवून नुसता इकडून तिकडे फिरत होतो. पण अशा नुसत्या फेऱ्यांनी किंवा आंदोलनाचा विचार वगैरे डोक्यात आणल्याने काहीच फरक पडणार नव्हता. शेवटी सायंकाळ जवळ येऊन ठेपली. बाबा घरी परतले. आई दळण घेऊन आली. बहिणीने चहा प्यायला दिला आणि चहा चांगला झाला नसल्याचे कारण देत तिच्याबरोबर भांडण उरकत काढले. पण सध्या तरी या अंक्याचं रिकामं डोकं त्या अतिसुंदर दिसणाऱ्या काश्मीरी मनमोहिनीतच अडकलं होतं. काय करणार, आखिर हमें भी तो प्यार होना ही था. माझ्या त्या आयुष्य बदलाचा एकमेव साक्षीदार काश्मीरहून आलेली मुलगी होती, जिचं नाव होतं मानसी. मी तिच्याकडून दैनंदिन वापरातली काही काश्मीरी शब्द हौसेने शिकत असायचो. तीही मला तिचा चांगला मित्र समजू लागली होती. आणि म्हणूनच की काय, ती एके दिवशी माझ्याजवळ तिचं मन मोकळं करताना रडली. दरवेळी गालावर छानशी खळी घेऊन हसणारी ती त्या रात्री पहिल्यांदाच डोळ्यात पाणी घेऊन ढसाढसा रडत होती. तिच्या त्या आक्रोशाने माझी 2 मिनिटांसाठी भंबेरी उडवली होती. पण नंतर मी तिला सावरलं. मन भरून रडून घेतल्यावर तिच्या भूतकाळच्या आठवणी ताज्या करून माझ्याजवळ ती त्या शिजवू लागली. तिची कहाणी ऐकल्यानंतर आजवर कधीही हवालदिल न झालेला मी मनातून जवळपास कोसळलोच. पण ते तेवढ्यापुरतंच, कारण कुणासाठी तरी आपल्याला नाही त्या परिस्थितीत खंबीर व्हावं लागतंच. त्या रात्री हवेत गारवाही कमीच होता. मोठ्या हिमतीने डोळे पुसून तिने तिच्या आजवरच्या काश्मीरमध्ये घडलेला इतिहास माझ्यासमोर मांडायला सुरुवात केली. उलार तलाव मी राहत असलेल्या ठिकाणाहून खूप जवळ होता. लहानपणी सहसा त्या तलावावर जाणं बऱ्याचदा व्हायचं, तेही शेजारच्या मैत्रिणीसोबत. कधीतरी 3-4 महिन्यातून एकदा आईच्या हाताला हात धरून फुलांच्या शेतातून फार गमती करत तलावाच्या किनारी जाणं व्हायचं. बंदीपोरा हे जिल्ह्याचं ठिकाण, ज्याच्या जवळपास एका कोपऱ्याला आमचं छोटंसं घर होतं. घर पूर्णपणे लाकडानेच बनलेलं होतं. घरात तेवढा पैसा उपलब्ध नसायचा, त्यामुळे टेलिव्हिजनशी फारसा संबंध कधी आलाच नाही. रेडिओवर ठरलेल्या वेळी बातम्या ऐकण्यासाठी आई बाबा आणि मी एकत्र मोठ्या खोलीत येऊन बसायचो. आमचं फ्लोरिडचं म्हणजे फुलाचं दुकान घराला लागूनच होतं. कधी मी देखील दुकानावर फुलं विकायला थांबायची. माझ्या बाबांचं कमी शिक्षण झालं होतं, अशातला भाग नव्हता. पण आमच्याकडच्या भागात त्यांना हवं ते करता येणं शक्य नव्हतं. पुढे ती बोलतच होती आणि आईला व मला, आम्हा दोघींना सोडून त्यांना इतर भागात जाणंही शक्य नव्हतं. शेवटी स्वप्नांना कॉम्प्रोमाइज करत त्यांनी असं जगणं स्वीकारलं. मला अजूनही ती रात्र आठवतीये, ज्या रात्री त्यांनी काही कागद, वह्या, पेपरची कात्रणं वगैरे बरंच काही जाळून टाकलं होतं. त्यांच्या डोळ्यातला एक अश्रूचा थेंब असा वाहत होता जणू त्या आगीचा भयंकर निखारा होणारे आणि त्यात तो सगळं अस्तित्व मिटवून टाकणारे. मी दाराच्या बाजूला अंधारात लपून ते सर्व पाहत होती. माझ्या आईला तिच्या नवऱ्याने केलेल्या त्यागाची फार चिंता वाटायची. त्या रात्री आईने मला कुशीत असं कवटाळलं होतं जणू काहीतरी भयानक आमच्या आयुष्यात घडणारे. हळूहळू मी मोठी होत गेले आणि अवतीभोवतीचं जग मला खऱ्या अर्थाने समजायला लागलं. मी वृत्तपत्र वाचायला सुरुवात केली. मोठी होत गेली तसे शाळेचे दिवस कमी होत चालले. दर आठवड्याची तीच गत असायची. काहीतरी दहशतवादी हल्ले, दंगली उफाळून यायच्या, दगडं फेकली जायची आणि सामील नसलेल्या मंडळींनाही बऱ्याचदा जेलमध्ये डांबलं जायचं. माझ्या शेजारच्या मैत्रिणीसोबत किंवा शेजारच्या गावामध्ये बरेच प्रसंग घडायचे. पण मला याची तीव्रता तेव्हा समजली जेव्हा माझ्यासोबत गोष्टी घडून गेल्या. मला आजही तो दिवस पूर्णपणे आठवला तरी भीती वाटायला लागते की मी अजून जिवंत कशी.
हा प्रश्न उभा राहतो. त्या दिवशी मी मैत्रिणींबरोबर शाळेतून दुपारी घरी येत होते आणि अचानक चालता चालता उजव्या बाजूच्या गल्लीतून गोळ्यांचा आवाज ऐकू येऊ लागला. आवाजाची तीव्रता एवढी भयानक होती की मन एकदम भांबावून गेलं. एका ठिकाणाहून म्हणजे शेजारच्या गल्लीतून एका इस्माने येऊन आमचा पाठलाग सुरू केला आणि आम्ही सगळ्या मैत्रिणी चहूबाजूंनी विखुरलो गेलो. गल्ल्या अरुंद होत्या आणि खूप पटकन इतर गल्ल्यांमध्येही घुसताही येत होतं. पण काही क्षण गेल्यानंतर मी आणि सोबतची एक मैत्रीण, जिचं नाव जास्मिन होतं, अशा आम्ही दोघे हल्लेखोरांच्या तावडीत सापडलो. आम्ही जीव वाचवण्याच्या आकांताने अशा काही धावत होतो की त्या गडबडीत जास्मिनच्या पायाला अचानक लागलेला मारही आमच्या लक्षात आला नाही. अचानक घाबरलेल्या अवस्थेत त्यांच्या तावडीत असताना माझी नजर तिच्या रक्ताळलेल्या पायाकडे पडली. माझ्या डोक्यावरील ओढणीने मी तिच्या पायाच्या जखमेला पट्टी केली, पण रक्ताचं वाहनं काही केला थांबत नव्हतं. पुढच्या 2 क्षणांसाठी आम्ही दोघींनीही आता आपला जीव जाणार याची एकमेकींना नजरेत बतावणी केली आणि त्यापाठोपाठ सहन न झाल्याने दोघींनीही एकमेकींना कडकडून घट्ट मिठी मारली. आम्हाला ओलीस धरण्यात आलं होतं, जेणेकरून त्या हमलेकरूंवर सैनिकांनी प्रतिहल्ले करू नयेत. आम्हाला ज्याने धरून ठेवलं होतं त्याने एका बाजूने गोळ्यांचा जोर समोरच्या भिंतीआड असलेल्या सैनिकावर लावून धरला होता. तेवढ्यातच अचानक आमच्या पाठून एक गोळी येऊन त्या हल्लेकरूच्या डोक्यात शिरली. पाठोपाठ 2-3 आणि तो जागीच कोसळला. तो जागीच ठार झाला. जवळच पडला असल्याने मला त्याच्या शर्टमधील एक चिठ्ठी दिसली. मी ती उचलून घेतली आणि माझ्या जवळच्या शाळेतल्या बॅगेत टाकून दिली. ज्या सैनिकाने त्या अतिरेक्याला ठार केलं तो नाही म्हटलं तरी आमच्यापासून बराच दूर अंतरावर होता. मला आणि जास्मिनला त्याचीही अगोदर भीतीच वाटली होती, पण नंतर त्याने जवळ येऊन स्वतःहून आम्हाला संरक्षण देत शेजारच्या पोलीस चौकीत आणून सोडलं आणि तो निघून गेला. आमच्या 7 मैत्रिणींपैकी आणखी इतर दोघी इथे सुखरूप पोहोचलेला पाहून आम्हाला बरं वाटलं. आता गोळीबाराची घटना घडून जवळपास 2 तासांच्या वर होत आले होते, पण अजूनही इतर तिघी इथे आल्याच नव्हत्या. त्यामुळे फार चिंता वाटू लागली. त्यातल्या एका मुलीला बिचारीला आधीच वडिलांचा सहारा देखील राहिला नव्हता. पोलीस चौकीत संरक्षणासाठी 10 ते 15 पोलीस उरले होते. बाकीचे इतर सर्वांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पाठवलं होतं. जास्मिन इतक्यात अचानक बेशुद्ध पडली. एव्हानापर्यंत तिचं भरपूर रक्त वाया गेलं होतं. इथे आता 2 गल्ल्या ओलांडल्यानंतर एक दवाखाना जवळच होता. पोलिसांनी जास्मिनला पहिल्या डॉक्टरांना फोन लावला आणि त्यांना घ्यायला ते रवाना झाले. 10 मिनिटांमध्ये पोलीस काका डॉक्टरांना घेऊन सुखरूप इथे आले. सुदैवाने नशीब म्हणून तरी बरं की दवाखान्याच्या परिसरात अतिरेक्यांनी हल्ला चढवला नव्हता. शहरात मी पाहत आले तेव्हापासून तरी हे पहिल्यांदाच घडत होतं. आजवर इतर ठिकाणी आमच्याच भागात या गोष्टी भरपूर घडल्या होत्या, पण आज प्रत्यक्ष जेव्हा आमचं शहर निशाणा ठरलं तेव्हा माझ्या मनातल्या तीव्र वेदनांनी अक्षरशः उफाळा घेतला. माझं शहर आज प्रथमच एवढं तणावाखाली होतं. जास्मिन ठीक असल्याचं समजल्यानंतर जीवात जीव आला, पण डॉक्टरांनी सांगितलं आणखी काही वेळ ती शुद्धीवर येऊ शकणार नाही आणि तिच्या इतर उपचारासाठी तिला दवाखान्यात घेऊन जावं लागेल. मग आम्ही म्हणजे मी, जास्मिन, डॉक्टर, 2 पोलीस असे सर्वजण दवाखान्याकडे रवाना झालो. थोड्याच वेळात एका वॉर्डमध्ये तिला रक्त चढवण्यास सुरुवात केली. मी दाराबाहेर शून्य एका जागी स्थिर बसून राहिले होते. पुस्तकात कधी एकेकाळी वाचलेल्या गोष्टी कानात गुणगुण करून फेर धरू लागल्या होत्या. मुक्ती, क्रांती, लढा, चळवळ, राष्ट्रभय, राष्ट्रवाद, जातीभेदावरून दंगली हे असे शब्द कानात जणू इकडून तिकडे फिरू लागले होते. नक्की रक्तपात कशासाठी? कुणाला साध्य करायचंय? सारे प्रश्नच प्रश्न, पण उत्तर काही जवळ नव्हतं. मी केवळ एक केविलवाना चेहरा घेऊन जास्मिन शुद्धीवर येण्याची वाट पाहत होते. ती शुद्धीवर आल्याशिवाय मी तिला एकटीला सोडून जाऊ शकत नव्हते. 15 मिनिटे भयान शांततेत गेल्यानंतर दगडफेक सुरू झाली. आम्ही 3ऱ्या मजल्यावर होतो. गोळीबाराचा आवाजही कानांवर पडू लागला. मी वॉर्डमध्ये जाऊन जास्मिनच्या बेडखाली लपले. त्याच पळण्याच्या गडबडीत मी जास्मिनला तिथेच बेडवर पूर्णपणे झाकून टाकली, जेणेकरून तिच्यावर कोणाची नजर पडू नये. आमच्या संरक्षणासाठी आलेल्या 2 पोलिसांनी प्रतिकात्मक हल्ला चढवला. एक पोलीस आमच्या
वॉर्डच्या खिडकीतून आडोसा घेत बाहेर हल्ले चढवत होता आणि दुसरा मुख्य दरवाजावर लळा देत होता. 10 मिनिटांनी पुन्हा सगळीकडे शांतता पसरली. दगडाने बऱ्याच काचा फुटल्या होत्या. पोलीस काका तसे बारकाईने शांतता अचानक का पसरली याचा अंदाज घेण्याचे प्रयत्न करत होते. इतक्यातच एक गोळी वेगाने येऊन त्यांच्या डाव्या खांद्यावर लागली. रक्त यायला सुरुवात झाली आणि गोळीबार पुन्हा सुरू झाला. मी माझ्या बॅगेतली जास्मिनची ओढणी शोधू लागले, पण बहुधा ती एवढ्या सगळ्या गोंधळात कुठेतरी हरवली होती. शेवटी एक पट्टी बाजूला पडलेली मी घेतली आणि ती जाऊन पोलीस काकांच्या खांद्याला घट्ट आवळून बांधली. एवढं रक्त जात असूनही ते मला बेड घालून न निघण्याचा सल्ला देत राहिले, पण मला त्यांचं रक्त पाहवत नव्हतं. म्हणून मी डॉक्टरांना शोधायला वॉर्डच्या बाहेर पडणारच होते आणि दुर्दैवाने दरवाजाच उघडताच डाव्या बाजूला डॉक्टरांचा मृतदेह पडलेला मला दिसला. दवाखान्याच्या मुख्य दरवाजावर असलेले पोलीस काकाही आता दिसेनासे झाले होते. आता मात्र मृत्यू अटळ आहे याची ग्वाही मी स्वतःला दिली. मी पूर्णपणे बिथरून गेले होते. थोड्या वेळात पोळ्यांचा आवाज बंद झाला. बाहेरचे अतिरेकी बहुधा निघून गेले होते. पोलीस काका बेशुद्ध अवस्थेत रक्तरंजित थारोळ्यात पडले होते. मी संपूर्ण दवाखाना रुंडाळून आले, तर आम्हा तिघांव्यतिरिक्त इतर कोणीही जिवंत उरलं नव्हतं. सगळीकडे रक्ताचं पाणी वाहत होतं. माझ्यासाठी सगळ्या गोष्टींची जणू आता हद्दच संपली होती. मी जास्मिनच्या घरी फोन करून इथे सुखरूप असल्याचं कळवलं. डोळ्यातून निघणारे अश्रूंचे ओघळ घेऊन भिंतींचा आडोसा घेत घेत मी एकदाचं घर गाठलं. दार उघडलं आणि आई म्हणून हाक मारली आणि मी जोरात किंचाळलेच, कारण घरात आई जमिनीवर रक्ताने बरबटून पडली होती. तिच्या पाठी बाबांचाही मृतदेह दिसला. मी तसेच दरवाजाच्या खोलीत जोरात पडले. मला चक्कर आली आणि मी बेशुद्ध पडले. माझ्या माणसांबरोबरचं अस्तित्व नष्ट झालं. मी त्या एका क्षणात पोरकी झाले होते. जास्मिनने तिचा पाय कायमचा गमावला, कारण तिची जखम खूपच भयानक होती. माझ्या हातात आईवडिलांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी केवळ एक कागद उरला होता, जो की मला त्या अतिरेक्याजवळून मिळाला होता. आईबाबांची चिता जवळ होती आणि त्या कागदातलं दुःख मी वाचत होते. त्याच्या अतिरेकी होण्याला पर्याय नव्हता असं त्याने त्यात नमूद केलं होतं. पण माझ्या भोवताली दररोज वावरणाऱ्या व्यक्तींचं काय? या सर्वांचा दोष कुठे होता? त्यांनी तर पाकिस्तान पाहिलंही नसेल उभ्या आयुष्यात. माझ्या आयुष्याचंही मग इथून पुढे काय? हा प्रश्न स्वतःला विचारण्याची ती योग्य वेळ होती का? किंवा माझी मानसिकता देखील ती नव्हती. पण सर्वच बाजूनी नाईलाज झाला होता. आता पूर्णतः मावळ पाहत असलेल्या माझ्या आयुष्यातल्या सूर्याला मला एक नवीन दिवस तारून वापस आणावं लागणार होतं. 10-12 दिवस निघून गेले. मी घरात दिवसभर एकटीच पडून राहायचे. फार काही करायची इच्छा मनात उरली नव्हती. सतत प्रश्नांनी डोकं भांबावून सोडलेलं असायचं. मी मात्र केवळ त्या प्रश्नांना डोळ्यांसमोर आणून त्याचा ठाव घेण्याचा प्रयत्न करत राहायची. आणि बोलता बोलता ती तशीच माझ्या छातीवर डोकं ठेवून झोपी गेली. भरपूर रात्र झाली होती, पण माझा डोळा अजूनही लागला नव्हता. मी इतके दिवस जिला अगदी सहजरित्या विचारात घ्यायचो, जी आतून इतकी दुःखाने पोखरलेली असेल याची मला अजिबात कल्पना नव्हती. मी अलगद तिच्या गालांवर हात ठेवला. खूप नाजूकसा स्पर्श भासत होता मला तो. ती एव्हानापर्यंत माझ्याजवळ सर्व काही बोलून मोकळी झाली होती, पण माझ्याकडे काहीच नव्हतं. मी आहे तसाच होतो, अगदी नेहमी हसत आणि हसवत राहणारा. चुकूनही कधी फारसा रक्तपात न पाहिलेला, पण तरीही तिच्या वेदनांची जाणीव झाली होती मला. नाहीतरी हा सर्व चित्तथरारक प्रसंग ऐकताना मी नकळतपणे दिलासा देण्यासाठी स्वतःहून तिचा हात हाती घेतला नसता. पण त्या रात्री मला मात्र भरपूर कोड्यात टाकलं तिने. जाऊ द्या, मनमोकळी झाली होती ती, ते महत्त्वाचं. आज कुठे जरा विसावा घेतला तिच्यावर दाटून आलेल्या संकटाच्या ढगांनी. सकाळ कधी झाली हे देखील लक्षात आलं नाही. ती अजूनही माझ्या कुशीत तशीच निपचिप पडून होती. तिला तसं डोळ्यात साठवून ठेवावंसं वाटलं. तिची झोपमोडही करायची माझी इच्छा होत नव्हती, पण नाईलाजाने का असेना मला तिला उठवावं लागलं. नाहीतर चुकून जरी आम्हा दोघांना अशा अवस्थेत कुणी पाहिलं असतं तर माझी काही खैर नव्हती. ती उठून तिच्या खोलीत खाली निघून गेली. माझं डोकं जरा जड झालं होतं. मीही माझ्या घराकडे संत गतीने पावले टाकत निघालो. आयुष्य किती भयानक आणि कठीण असू शकतं
याची झळ मला पहिल्यांदाच बसली होती. घरात पाऊल ठेवलं आणि पुन्हा जोराने आईचे अंक्या मूर्खा हे मूळ शब्द कानांवर पडले. तिने तिची विचारपूस चालू केली आणि तिला उत्तरे देता देता माझे नाकीनव आले. त्यात भरून पेटवायला बहीणही होतीच, पण चहा पिल्याशिवाय आपलं काही दिवसभराचं कामकाज चालणार नव्हतं. त्यामुळे आईने चहा ठेवला आणि मी टेलिव्हिजनवर नजर फिरवण्याचा विचार केला. पण धक्क्यांवर धक्के एकापाठोपाठ बसावेत तशा बातम्या माझ्यावर धडकू लागल्या. अगदी छोट्या अक्षरात लिहून आलेल्या होत्या त्या आणि पूर्ण दहशतवाद काश्मीरमध्ये घुसले होते. 4 जवान शहीद झाल्याची बातमी पुन्हा पुन्हा हायलाईट होऊन येत होती. मी नाईलाजाने TV बंद केला. आईने चहा आणून दिला. बहीण मला काहीतरी टोमणा मारून बाहेर निघून गेली. पण माझं लक्ष अजिबात तिच्याकडे किंवा समोरच्या चहाकडे नव्हतं. मनाने हळवे असलेल्या माणसाने खरंच संगत करू नये कुणाशी, नंतर फार भीती वाटायला लागते. काहीच कमजोरी नसताना धडधाकट शरीरालाही अशक्तपणा येतो. मी चहाचा कप हातात घेतला तेव्हा माझा डावा हात आपोआप थरथरू लागला होता. आई बाजूला अजूनही तशीच उभी होती. मी एक नजर त्या थरथरणाऱ्या हातांवर फिरवली आणि दुसऱ्या क्षणी हातातला तो कप बाजूला ठेवला. उभ्या असलेल्या आईला अचानक घट्ट मिठी मारली, कारण माझ्या मनात उसळलेल्या गोंधळाच्या प्रचंड लहरींना जर कोणतं वादळ शमवू शकत होतं तर ती केवळ आईची ममता होती. मी माझ्यासोबत घडलेला तो प्रसंग पुरता विसरलोच होतो आणि सतत माझ्या डोळ्यात सध्या तरी फक्त माणसाचा घाबरा चेहरा दिसत होता. एवढ्या नाजूक सुंदर दिसणाऱ्या मुलीवर किती बाका प्रसंग वेटला होता. मी फार दूरचे विचार करत करत कधी एकदा मानसीच्या घरी पोहोचलो हे माझं मलाच लक्षात आलं नाही. मी दार ठोठावलं. तिने दार उघडताच मी तिच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिलो. नुकतीच बहुधा फ्रेश झाली होती ती. तिने आत बोलावलं आणि मी आत जाऊन बसलो. मी तिला माझ्या मनातला सगळा संभ्रम सांगून टाकला आणि चेष्टेत तिला तिच्या काश्मीरमधल्या एक हक्काचं घर घेऊन देण्याचं वचन दिलं. मी आता तर अधिकच प्रेम करू लागलो होतो तिच्यावर, पण मला एवढ्यात तिला व्यक्त करायचं नव्हतं. आमच्यातल्या मैत्रीचे कमी वेळात धागेदोरे असे काही जुळले होते की जणू ते जन्मोजन्मीचे ऋणानुबंध असावेत. पण मी अजूनही या विचारात होतो की सुदैवाने माझी प्रेयसी अगदी मृत्यूच्या घट्ट मिठीतून सुखरूप परतली आहे. त्यामुळे मी तिला कधीही गमावणार नाही. ही गूढ कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. भेटत राहू अशा छान छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.